नमस्कार. मी नील देसाई, ज्योतिष, वास्तू, अंकशास्त्र व टॅरोट कार्ड सल्लागार. आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा हा सण साजरा कसा करावा. वर्षाच्या पहिल्या दिवशी संवत्सर फल वाचलं जातं. त्याचा अर्थ काय आहे व त्याचा फायदा काय होतो. चला तर आपण पाहूयात पंचांगशास्त्रामध्ये गुढीपाडवा कसा साजरा करावा याबद्दल काय माहिती लिहिलेली आहे व संवत्सर फल हे प्रत्येकानं का वाचावं व त्याचा आपल्या आयुष्यात प्रगती होण्यासाठी आपण कशा प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. आता आपण हे बघणार आहे ते संवत्सर फल आहे. आता त्याची आता अशी सुरुवात होत आहे. इथं लिहिलेलं आहे श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, अथ संवत्सर फलम. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूरवदन देव उत्कर्ष पावत आहे. म्हणजे इथं गणेशाची स्तुती केलेली दिसत आहे. इथं काय लिहिलंय, प्रारंभी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूरवदन देव उत्कर्ष पावत आहे. आता यापुढे दुसरा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ आहे सर्व कार्यांची सिद्धी होण्याकरता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. आता बघा इथं संवत्सर फलाची महती दिलेली आहे की सर्व कार्याची सिद्धी होण्यासाठी श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत. इथं ध्वज व तोरणे याचा अर्थ म्हणजे आपण ज्याला गुढी म्हणतो तो आहे. मंगल स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी. आता इथं दिलेलं आहे तुम्ही पहिलं मंगल स्नान करावं, त्यानंतर ब्राह्मण याचबरोबर देवांची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्र अलंकारांनी भूषित करून उत्साह करावा. म्हणजे या दिवशी तुम्ही नवीन कपडे घालून सर्व दिवस तुम्ही हा उत्साहात घालवायचा आहे. ज्योतिषाचा सत्कार करून त्याच्याकडून वर्षफल श्रवण करावे. म्हणजे आता म्हणजे आपण संवत्सर फल बघतोय, तो तुमच्याजवळ कोण ज्योतिष असेल त्याचा व्यवस्थित तुम्ही आदर सत्कार करून त्यांच्याकडून हे संवत्सर फल ऐकून घ्यायचं आहे. म्हणजे वर्ष लाभप्रद होईल. आता इथं दिलंय की ज्यावेळी तुम्ही हे संवत्सर फल ऐकता त्यावेळी सर्व वर्ष हे तुम्हाला लाभप्रद होतं. म्हणजे तुम्हाला सर्व वर्ष हे लाभाचं जातं. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे. म्हणजे व्याधींचा नाश होतो. आता इथं दिलेला आहे जो वृक्ष अमृतापासून निर्माण झाला आहे तो म्हणजे कडुलिंब. त्याच्या कोवळ्या पानाचे चूर्ण इथं आता पुढे प्रोसेस दिलेली आहे त्याप्रमाणे ते भक्षण करायचं आहे. म्हणजे तुम्हाला असणाऱ्या सर्व व्याधींचा म्हणजे रोगांचा नाश होतो. म्हणजे सर्व व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी ही प्राप्त होतात. म्हणजे तुम्हाला फक्त इथं आजार पण नाहीच होत नाही, याचबरोबर तुम्हाला चांगले सुख मिळतं, विद्या मिळते, तुमचं आयुष्य वाढतं व तुमच्यापाशी चांगली लक्ष्मी ही स्थिर होते व तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होते. मिरे, हिंग, ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोग शांती होण्याकरता भक्षण करावे. आता इथं प्रोसेस दिलेली आहे की तुम्ही जो कडुलिंब आणणार आहे तर त्याचं चूर्ण कसं करायचं. तर इथं ही प्रोसेस दिलेली आहे की मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर याच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोग शांती होण्याकरता भक्षण करावे. म्हणजे इथं सांगितलं आहे त्याप्रमाणे जर का तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी
तुम्ही कडुलिंबाचे भक्षण केले तर तुमचे सर्व प्रकारचे रोग हे नाहीसे होतात. याचबरोबर तुम्हाला चांगलं सुख मिळतं. याचबरोबर तुमच्यावर लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद होतो व तुम्हाला चांगली विद्या व आयुष्य मिळताना इथं दिसतं. पंचांग स्थित गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोषून मिष्ठान्न भोजन घालावे. म्हणजे इथं दिलेलं आहे की तुम्ही पंचांग स्थित जो गणपती असतो, म्हणजे इथं आपल्याला दिसतोय की पंचांगाचं जे फर्स्ट पेज असतं, जे कव्हर असतं, त्या ठिकाणी हा गणपती असतो. या गणपतीची तुम्ही पूजा या दिवशी करायची आहे. याचबरोबर जे कोण ज्योतिषी असतील व ब्राह्मण असतील त्यांची तुम्ही पूजा करायची आहे. त्यांना चांगलं असं भोजन या दिवशी द्यायचं आहे व त्यांचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करून घ्यायचे आहेत. त्यांना होईल तसं यथाशक्ती तुम्हाला दान द्यायचं आहे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाचे जाते. म्हणजे या दिवशी तुम्हाला दिवसभर अतिशय आनंदाने व उत्साहाने तुम्हाला दिवस घालवायचा आहे. म्हणजे संपूर्ण वर्ष तुम्हाला हे सुखाचं जातं. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. अपशाच न्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. आता इथं वेगवेगळे ज्यावेळी संवत्सर फल तुमचं नवीन संवत्सर चालू होतं त्यावेळी राजाचे फळ काय आहे, त्यानंतर प्रधानाचे फळ काय आहे, याचबरोबर अग्रधान्यशाचे फल काय आहे, म्हणजे इथं वेगवेगळ्या फलांची तुम्हाला माहिती इथं दिलेली आहे. आता यानंतर आपण पुढे बघूयात की अजून या ठिकाणी आपल्याला नवीन वर्षाबद्दल काय माहिती दिली आहे. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश आणि लक्ष्मी यांची वृद्धी होते. इथं दिलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी संवत्सर फल वाचता त्यावेळी तुमची सर्व पातके म्हणजे तुमची पाप नाहीशी होतात. याचबरोबर तुमचं आयुष्य वाढतं, तुम्हाला चांगलं यश मिळतं आणि तुमच्याकडे लक्ष्मीची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू हे सर्व शत्रूंचा नाश करत वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते दुःख दारिद्र्य रहित होऊन आनंदाने धनधान्याने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो. चंद्र यशाची, मंगल ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची व शुक्र कोमलवाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. आता इथं दिलंय की जो आपण रोज पंचांग वाचले असता किंवा श्रवण केले असता त्याचं इथं फळ दिलेलं आहे. जसं की आपण बघतोय या ठिकाणी हा पंचांगाचा पहिला दिवस आहे, म्हणजे नवीन वर्षातील हा पहिला दिवस आहे. चैत्र शुक्ल तुम्हाला इथं प्रतिपदा दिसत आहे. त्या दिवशी तुम्हाला प्रतिपदा म्हणजे पहिली तिथी आहे. त्यानंतर नक्षत्र रेवती आहे. योग हा इंद्र आहे. त्यानंतर करण हा बव आहे. त्यानंतर रात्रीचा करण हा बाल आहे आणि त्या दिवशी 16:35 नंतर चंद्र मेष राशीत प्रवेश करत आहे. म्हणजे तुम्ही असं इथं दिलेलं आहे त्याप्रमाणे तिथीचे श्रवण केले असता तुमचे वैभव स्थिर होते.
आता इथं स्पष्ट दिलेलं आहे, तिथे जे श्रवण केले असता वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्र श्रवण केले असता सर्व पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो व कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. यामुळे तुम्ही जर का रोज पंचांग वाचत असाल तर याचा तुम्हाला अशा प्रकारे चांगला असा लाभ होऊ शकतो. आता इथं आपण पुढे बघूयात अजून काय माहिती दिलेली आहे. श्री सूर्य सिद्धांताच्या मताने जगाची उत्पत्ती, संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष आहे. त्यापैकी 50 वर्ष होऊन गेली. सांप्रत 51 वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 कळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात. त्याची नावे स्वयंभू, स्वरोचिष, उत्तम, तामस, रैवत, चक्षुष, वैवस्थव, सावर्णी, दशसावर्णी, ब्रह्मसावर्णी, धर्मसावर्णी, रुद्रसावर्णी, देवसावर्णी, इंद्रसावर्णी अशी इथं आपल्याला नावं दिलेली दिसत आहेत. त्याच्या एक म्हणून 71 महायुगे येतात. एका महायुगाची वर्ष 43,20,000 आहेत. याप्रमाणे चक्षुष पर्यंत होऊन गेले. चालू असलेले वैवस्तव मन्वंतर 7वे आहे. वैवस्तव मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्ष 17,28,000, त्रेतायुगाची 12,96,000, द्वापार युगाची वर्ष 8,64,000, सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्ष 4,32,000 आहेत. इथं ब्रह्मदेवाच्या आयुष्याची माहिती दिलेली आहे व इथं सांगितलेले आहे की त्याची रात्र आणि त्याचा दिवस हा किती मोठा असतो व त्यात किती संवत्सर होतात अशी इथं माहिती दिलेली आहे. आता यानंतर इथं दिलेलं आहे की भवती रोगभयम नारायणम, या विश्वासुनाम संवत्सरात पाऊस थोडा पडेल, पिकांची आणेवारी कमी होईल, रोगराई वाढेल, धनसंपत्ती कमी होईल. आता या वर्षाचं फळ इथं आपण बघतोय. इथं दिलं आहे की पाऊस हवा तेवढा पडणार नाही, पिकांची आणेवारी कमी होईल व रोगराईत वाढ होईल आणि धनसंपत्ती कमी होईल. आता इथं फळ बघूया की वेगवेगळ्या अशा प्रदेशावर इथं फळं दिलेली असतात. ते बघूया आपण. इथं काय दिलेलं आहे. राजादी फलांची व्यवस्था. राजाचे फळ. आता राजाचे फळ कुठे पडणार आहे तर सौराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पटना इत्यादी ठिकाणी. प्रधानाचे फळ आहे बंगाल प्रांतामध्ये. मेघाधिपतीचे फळ आहे बिहार व जबलपूरच्या बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस. धान्य स्वामीचे फळ आहे गुजरातमध्ये. आद्रा प्रवेशाचे फळ विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी. रसाधिपतीचे फळ कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यांच्यामधील भूभाग आहे यामध्ये आहे. अर्देशाचे फळ आंध्र प्रदेशात. सेनेशाचे फळ पंजाब व काश्मीरमध्ये आहे. निर्शेषाचे फळ दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश या ठिकाणी आहे. फलाधिपतीचे फळ गुजरात व सौराष्ट्रमध्ये आहे. राजा रवी असल्यामुळे धान्य फुले कमी पिकतील, चोरांची भीती वाढेल, पाणी कमी मिळेल, रोगराई वाढेल. आता या वर्षाची सुरुवात ही रविवारी होत आहे. त्यामुळे इथं राजा हा रवी दिलेला आहे आणि त्याचं काय फळ दिलं आहे. राजा रवी असल्यामुळे धान्य फुले फळे कमी होतील, चोरांची भीती वाढेल, पाणी कमी मिळेल, रोगराई वाढेल. मंत्री रवी आहे म्हणून पाणी आणि धान्य कमी मिळेल, महागाई वाढेल, रोगराई आणि चोर यांच्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल.
आता ही दोन्ही फळं या वर्षाची सुरुवातीची अशुभच दिलेली आहेत. मेघाधीप रवी असल्यामुळे पाऊस तुरळक पडेल. धान्य आणि फुले कमी मिळतील. चोर, उंदीर व रोगराई याच्यापासून लोकांना त्रास होईल. खरीपाचा स्वामी बुध असल्यामुळे पाणी विपुल प्रमाणात मिळेल. धन, धान्य आणि संपत्ती वाढेल. लोक सुखी व समाधानी राहतील. रसांचा अधिपती शुक्र आहे, यामुळे मीठ, ऊस, तीळ, जवस हे पदार्थ थोडे होतील, मात्र पाणी मुबलक मिळेल. रब्बीचा स्वामी चंद्र असल्यामुळे पाऊस चांगला पडून दूध, फुले, फळे यांच्यात समृद्धी होईल. लोकांची संपत्ती वाढेल. निरसांचा अधिपती बुध असल्यामुळे पाचू वगैरे रत्ने व कडधान्ये विपुल होतील. आद्रा प्रवेश ज्येष्ठ कृष्ण 12 रविवारी 22 जून 2025 रोजी सकाळी 6:19 वाजता सूर्य आद्रा नक्षत्रात प्रवेश करतो. याचे फळ लोकांमध्ये सुख समाधान वाढेल. जनावरांना त्रास होईल. रोगराई वाढेल. यावर्षी निलक नावाचा मेघ असल्यामुळे पाऊस चांगला पडून धनधान्य मुबलक होईल. लोक आनंदी राहतील. यावर्षी वासुकी नावाचा नाग असल्यामुळे पर्जन्यमान चांगले राहील. पिके चांगल्या प्रकारे येतील. पशुपालक यम आहे म्हणून पाऊस कमी पडेल. गवत चारा कमी होईल. जनावरांना उपद्रव होईल. लोक दुःखी होतील. मेघनिवास पर्यटाच्या घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे, यामुळे पाऊस पुष्कळ पडेल. धनधान्याची समृद्धी होईल. यावर्षी दोन अडक म्हणजे पर्जन्यमान साधारण असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वतावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करील. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्ती होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राच्या श्रवणाने पातक नाहीसे होते. योगाच्या श्रवणाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फळ मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सर आरंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति श्री संवत्सर फलम श्री गजाननमस्तु शुभम भवतु. आता इथं आपण बघितलं की हे संवत्सर फल हे इथं पंचांगात स्पष्टपणे दिलेले आहे की याचा जर का तुम्ही व्यवस्थित गुढीपाडव्याच्या दिवशी ह्याचे वाचन केले तर तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ होऊ शकतात. यामध्ये तुम्हाला चांगली लक्ष्मी मिळणं, तुम्हाला चांगलं सुख मिळणं, तुम्हाला तुमची चांगली प्रगती होणं, याचबरोबर तुम्हाला चांगलं आरोग्य लाभणं याची माहिती इथं दिलेली आहे. त्यामुळे उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकाने आपला दिवस प्रसन्न असा घालवावा व हे संवत्सर फल सकाळी अभ्यंग स्नान केल्यानंतर, देवपूजा केल्यानंतर मोठ्या श्रद्धेने वाचावे व याचा लाभ सर्वांनी घ्यावा. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळण्यासाठी आमच्या चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा. तुम्हाला जर का आमची वास्तू व्हिजिट हवी असेल, ज्योतिष मार्गदर्शन हवे असेल, अंकशास्त्र मार्गदर्शन हवं असेल, तुम्हाला तुमचं घर दाखवून त्याच्यातील जे काही वास्तुदोष असतील त्याचं निवारण करायचं असेल तर आमच्याशी संपर्क करा. आमचा नंबर आहे 9763975269. थँक्यू.